महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पावसानं हजेरी लावली। पावसाळा देखील सुरू झालाय। सगळीकडे पाणीच पाणी झालंय। मात्र तुम्ही मेळघाटात गेलात तर अगदी उलट चित्र तुम्हाला दिसेल। मेळघाटातील अनेक गावांमध्ये आदिवासी बांधवांना आता सुद्धा घोटभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय, वणवण करावी लागते। सरकारनं टँकरची सुविधा केली, पण त्यातूनही दूषित पाणी येतंय। त्यामुळे आदिवासी बांधवांच्या आरोग्याला देखील धोका निर्माण झालाय। चला तर मग भर पावसाळ्यात टँकरवर जगणाऱ्या गावामध्ये आपण जाऊया आणि तिथलं वास्तव समजून घेऊया। राज्यात मुसळधार, मेळघाटात कोरड। घोटभर पाण्यासाठी आदिवासींची धडपड। पाणी पुरवठा योजना उदासीनतेमध्ये बुडाली। महाराष्ट्रासह अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, मात्र तरी सुद्धा मेळघाटात घोटभर पाण्यासाठी आदिवासी बांधवांची धडपड सुरू आहे। हे बघा मेळघाटमधीलच खडीमल गाव। या ठिकाणची भीषण परिस्थिती पहा। जीव धोक्यात घालून महिला विहिरीवर पाणी भरण्यासाठी गर्दी करतायत। गावात टँकर येतो, टँकरद्वारे पाणी विहिरीत टाकलं जातं आणि मग सुरू होते पाणी भरण्यासाठीची जीवघेणी कसरत। खडीमल गावात अद्यापपर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची पाणी पुरवठा योजना पूर्णत्वालाच गेलेली नाही आणि त्यामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झाली आहे। जिल्हा परिषदकडून आपण त्या ठिकाणी आता टँकरची व्यवस्था केलेली आहे, परंतु बेसिकली तिथे MGP मार्फत प्रादेशिक नळ योजनेची कामं मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि पुढच्या उन्हाळ्यामध्ये कदाचित पूर्ण कामं पूर्ण होऊन तिथे पाणी टंचाईची समस्येचं निराकरण 100% केलं जाईल। आमच्या इथे पाण्याचं खूप टंचाई चालू असते। उन्हाळ्यात तर खूप जास्तच असते आणि पावसाळ्यात पण आम्ही ह्याच विहिरीचं पाणी प्यायला नेत असतो आणि पावसाळ्यात पण खूप पाणी येते, पण आम्हाला प्यासाठी ह्याच विहिरीवरून पाणी न्यावं लागते। पाणी भरण्यात तर 3-4 तास 2-3 तास जातातच। चिखलदरा तालुक्यातल्या मोठा गावातील स्थानिक महिला सांगतात की याच गावात आमचा जन्म झाला, याच गावात लग्न झालं, संपूर्ण आयुष्य केलं तरी पाण्यासाठीची वणवण 5वीला पुजलेलीच आहे। हम जन्मता से यही पानी भरे, हमारी यही दिक्कत है पानी भरने की। और बचपन से हमारा ये 2 बूंद 3 बूंद सिर पे लेना और यहाँ से वो 2 किलोमीटर जाना, 5 किलोमीटर जाना, ये हमारे चालू है। अति दुर्गम असं गाव आहे। त्या गावात सध्या पाणी टंचाईची झळा आदिवासी बांधवांना पोहोचत आहे। प्रशासनाकडून याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात येत आहे। जे टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे त्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे अतिशय गढूळ आणि न पिण्यायोग्य पाण्याचा पाणी पुरवठा सध्या परिस्थितीत खडीमल गावात होत आहे। प्रशासनाला एवढीच विनंती आहे की त्यांनी याविषयी दखल घ्यावी। मेळघाटात जलजीवन मिशनची कामं सुरू आहेत, मात्र या कामांची गती कासवापेक्षाही कमी आहे। त्यामुळे अनेक गावांची तहान भर पावसाळ्यातही टँकरवरच अवलंबून आहे। म्हणूनच सरकारनं आणि प्रशासनानं तातडीनं लक्ष घालून या गावांचा पाण्याचा प्रश्न मिटवावा अशी अपेक्षा हे गरीब आदिवासी बांधव करतायत। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।